1 कप गव्हाची सोजी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये 1.5 बोट इतकं पाणी घालायचं आणि हे कुकरला लावून शिजवून घ्यायचं। कुकरच्या 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या। 4 ते 5 शिट्या दिल्यात की गव्हाची जी सोजी आहे ती व्यवस्थित शिजते। कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालायचं। त्यामध्ये 1 कप गूळ घालायचा। जेवढा आपण गव्हाची सोजी घेतली आहे तेवढाच गूळ घ्यायचा। गूळ थोडा वितळून घ्यायचा। त्यातच 4 टेबलस्पून साखर घालायची। साखरसुद्धा तुपामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपण जे उकळून ठेवलेली गव्हाची सोजी आहे ती घालायची। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवावी। उकळलेली गव्हाची सोजी गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। हाफ टीस्पून वेलची पूड घालायची। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी 5 मिनिटं मंद आचेवरती झाकून शिजवून घ्यायचे। गव्हाच्या सोजीचा शिरा तयार आहे। गरमागरम सर्व करा। सजावटीकरिता गार्निशिंगकरिता काजू बदामचे काप घालायचे आणि गरमागरम सर्व करायचं। रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ रहा। थँक्यू।